नितेशजी, महत्त्वाचा मुद्दा असा की जे हे प्रकरण घडलं, दिशा सालियांचा मृत्यू झाला, त्यानंतर पोलीस तपास झाला, SIT स्थापन करण्यात आली. या दोन्ही तपासामध्ये काहीही समोर आलं नाही आणि त्यामुळेच कुठेतरी आता सीबीआयकडे हा तपास देण्याची मागणी तिच्या वडिलांनी केली आहे. सीबीआयच्या तपासातून काहीतरी महत्त्वाचे धागेदोरे हाती येतील का, काय वाटतं? काय आपल्याला आपलं चॅनल अपुऱ्या माहितीच्या अनुसार मला प्रश्न विचारते असं माझं मत आहे. SITची चौकशी सुरू आहे. SIT जी देवेंद्र फडणवीस साहेबांच्या माध्यमातून स्थापन झालेली असंख्य लोकांचं इंटरोगेशन सुरू आहे, झालेलं आहे. त्यांच्याशी पुरावे गोळा करण्याचं काम सुरू आहे. आता SIT नेमकं काय काम करतंय हे TV9ला ते लोक देणार नाहीत ना, माहिती देऊ शकत नाही. तर म्हणून SIT काय काम करते आहे, SITने काय काम केलेलं आहे हे योग्य वेळी बाहेर येणारच आहे. मला पूर्ण विश्वास आहे ह्याच्यामध्ये दूध का दूध पाणी का पाणी होणारच आहे. आणि म्हणून आता शेवटी जे काही दिशा साल्यांच्या वडिलांना वाटलं की नाही बाबा हायकोर्ट मॉनिटर्ड CBI इन्क्वायरी झाली पाहिजे, ठीक आहे, ती तेवढी त्यांची मुलगी आहे, त्यांची मुलगी गमावलेली आहे, भूमिका त्यांची आहे. मी बोलतो हा राजकीय विषय राहिलाच नाही आहे. एक मर्डर झालं, सामूहिक बलात्कार करून मर्डर झालेला आहे मुंबईमध्ये 8 जूनच्या रात्री. त्या संबंधित त्या मुलीच्या वडिलांनी आता भूमिका कोर्टामध्ये घेतलेली आहे. आता कोर्ट योग्य तो निर्णय देणार आणि मग सरकार म्हणून योग्य ते तपास त्या माध्यमातून जसं कोर्ट बोलेल त्या पद्धतीने कोर्टाच्या आदेशाप्रमाणे तपास होणार. फक्त सोपं काय राहील, अगर आदित्य ठाकरेंनी पुढे येऊन एकदाच होऊन जाऊन दे ना. माझं म्हणणं आहे किती वर्ष ते हे डाग घेऊन फिरण्याची इच्छा आहे त्यांना. सांगा मी अटक व्हायला तयार आहे, माझं इंट्रोगेशन होऊन दे, चला सगळं काय सत्य बाहेर येऊन दे आणि एकदाच ह्या सगळ्या गोष्टी. किती वर्षापासून हा विषय सुरू आहे. शेवटी त्या मुलीला आणि सुशांत सिंग राजपूतला न्याय भेटून द्या ना, आमचं एवढंच म्हणणं आहे. बरोबर आहे. नितेशजी, एक महत्त्वाचा मुद्दा त्या याचिकेमध्ये आहे, तो मी तुम्हाला वाचून दाखवतो. आदित्य ठाकरेंनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना अनेक कॉल केले, प्रकरणातील पुरावे दाबण्यासाठी आणि माध्यमांमध्ये नरेटिव्ह सेट करण्यास सांगण्यात आलं. हा महत्त्वाचा मुद्दा या याचिकेमध्ये उल्लेख करण्यात आला त्या मुद्द्याचा. आता माझा मुद्दा असा आहे ह्याला जोडून, अगर ही सुसाईड होती, आत्महत्या होती, मग आदित्य ठाकरे असे का प्रयत्न करत होते, का त्यांनी दबाव टाकण्याचा प्रयत्न करत होते, का त्यांना मीडियाचा नेरेटिव्ह बदलायचा होता, का अर्णब गोस्वामी सारखे पत्रकारांना अटक करायला लावली, का कर्जतकडे जाणार. आता तुम्हाला ती केस आठवते की माहीत नाही, कर्जतकडे एक पत्रकार जात होते त्यांच्या कर्जतच्या फार्म हाऊसच्या इथे, तेव्हा त्यांना कर्जतच्या फार्म हाऊसवर जाऊ नका म्हणून सिग्नलवर DCPने अटक केलं. काय एवढी लपवालपी होते. तुम्हाला आठवत असेल CBIला महाराष्ट्रामध्ये यायला दिलं नव्हतं की तुम्ही इथे येऊन सुशांत सिंग राजपूतची केस इन्व्हेस्टिगेट करू नका. कदाचित तुम्ही ह्या सगळ्या घटना आवर्जून त्या सगळ्या 2022 पर्यंत आतापर्यंत दाखवलं पाहिजे की नेमकं ह्या सगळ्या घटना. आता माझा मुद्दा एवढाच आहे, तुमचा त्याच्यामध्ये काय हस्तक्षेप नव्हता ना, मग तुम्ही काय लपवताय. लपवण्याची गरजच नाही ना. आता मी त्या गावाचाच नाहीये तर त्या गावामध्ये काय चाललं आपला काय संबंध आहे. आदित्य ठाकरेंनी म्हणूनच माझं म्हणणं आहे त्यांनी महाराष्ट्राच्या आणि देशाच्या जनतेसमोर जे काही प्रश्न आम्हाला लोकांना पडलेले आहेत ते प्रश्नाची उत्तरं त्यांनी द्यावी. जे सुप्रीम कोर्टच्या जजमेंटप्रमाणे रेपचा चार्ज, बलात्कारचा चार्ज ज्या व्यक्तीवर असतो त्याला तात्काळ अटक करायला लागते आणि त्याचे इंटरोगेशन करायला लागते, FIR लॉन्च करायला लागते. त्याप्रमाणे त्यांनी सहकार्य करावं, स्वतःहून सहकार्य करावं. नितेशजी, मी तुम्हाला करता कामा नये. आपल्याला मी विनंती करतो, जयंत पाटील साहेबांनी आमच्या CM साहेबांना जो प्रश्न विचारला त्याचं उत्तर देण्यासाठी मी आपण वेगळ्या पद्धतीने बोलू. तुम्ही वेगळ्या पद्धतीने माझ्यासमोर कॅमेरा लावा, मला काही हरकत नाही. आम्हा लोकांना कुठे पळण्याची काही गरज नाही. फक्त विनंती, तुम्हाला हात जोडून विनंती आहे नक्कीच की त्या मुलीला फक्त न्याय देण्यासाठी पत्रकार म्हणून, राजकारणी म्हणून आपण आणि लोकप्रतिनिधी म्हणून आपण मदत करू. ते वडिलांची काय, आज त्यांच्या घरातली मुलगी गमावलेली आहे, म्हणून आपल्याला विनंती एवढीच आहे, आपण सगळेजण तिला सहकार्य करावं एवढीच आपल्याला विनंती. नितेशजी, याच प्रकरणा म्हणजे दिशा सालियान प्रकरणासंदर्भातच एक शेवटचा प्रश्न मी तुम्हाला विचारतो की गेल्या 5 वर्षामध्ये तुम्ही जेव्हा या मुद्द्यावर हात घातला तेव्हा तुम्ही माझ्याकडे पुरावे आहेत असं सांगितलं होतं. आता कुठेतरी दिशा सालियांच्या वडिलांनी या प्रकरणामध्ये ठोस भूमिका घेतली आहे. तुम्ही देखील या संदर्भात ठोस भूमिका घेणार का? मी पहिल्या दिवसापासून ठोस भूमिका घेतोय. सन्मान्य राणे साहेबांनी ठोस भूमिका पहिल्या दिवसापासून घेतलेली आहे. अर्णब गोस्वामी सारख्या पत्रकारांनी ठोस भूमिका घेतलेली आहे. दिशा सालियांच्या फॅन्स असो, सुशांत सिंग राजपूतच्या फॅन्स, सगळ्या जणांनी ठोस भूमिका घेतलेली आहे.
आम्ही तर ठोस भूमिका घेतली आहे. आदित्य ठाकरे कधी ठोस भूमिका घेतणार आहे हा प्रश्न खरं म्हटलं तर तुम्ही त्यांना विचारलं पाहिजे. कधीतरी जसं मी कॅमेरा समोर येऊन हे सगळे प्रश्नांची उत्तरं तुम्हाला देतोय ना, आदित्य ठाकरेंनी पण हिंमत दाखवावी आणि ह्या सगळ्या प्रश्नांचं एकदाच उत्तर देऊन टाकावं ना. सगळंच देऊन टाकावं, सगळं खरं सांगून टाकावं की मी दबाव का टाकत होतो, पोस्टमॉर्टमच्या रिपोर्टमध्ये काय फरक आला. पोस्टमॉर्टमच्या रिपोर्टमध्ये तर असं दाखवलेलं की बाबा तिच्या डोक्याला दुखापत आहे, ती बिल्डिंगवरून पडली म्हणून तिचं डोकं तुटलं, डोक्याला क्रॅक पडला, हे पडला. ते कालचे फोटो तुम्ही बघितले असतील. बरोबर, तिला काहीच झालेलं नाहीये. मग पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट का बदलला गेला, त्या तिकडचा CCTV का डिलीट केला गेला, तिकडच्या वॉचमॅनला का गायब करण्यात आलं. या सगळ्याचे पुरावे कधी ना कधीतरी बाहेर आले पाहिजे, चर्चा सत्य बाहेर आलं पाहिजे, एवढंच अपेक्षा ह्या निमित्ताने व्यक्त करतो. नक्कीच नितेशजी, खूप खूप धन्यवाद तुम्ही आमच्याशी संवाद साधलात त्याबद्दल.